नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कापूस पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी आपलं कापसाचं पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये 100% करा फॉस्फरसचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाचं पीक 40 दिवसाच्या वर गेल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये 100% करा फॉस्फरसचा वापर। मग कापसाच्या पिकाला फॉस्फरस का द्यायला पाहिजे? कापसाच्या पिकाला फॉस्फरस किती द्यायला पाहिजे? आणि कापसाच्या पिकाला फॉस्फरस दिल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये असा कोणता बदल होतो की ज्यामुळे कापसाच्या उत्पादनात 100% वाढ होत असते? आणि त्याचबरोबर एकरी फॉस्फरसचा डोस किती द्यावा आणि यासाठी आपल्याला किती खर्च येऊ शकतो? या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाचं पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये 100% करा फॉस्फरसचा वापर। पण कापसाच्या पिकामध्ये फॉस्फरसचा वापर का करावा, किती करावा, कधी करावा, कसा करावा आणि फॉस्फरसचा वापर केल्याने कापसाच्या पिकाला काय काय फायदा होणार आणि एकरी फॉस्फरसचा वापर किती करायचा आणि यासाठी एकंदर एकरी किती खर्च येऊ शकतो, या प्रश्नांची आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 40 दिवसाचं होतंय तिथपासून पुढे आपल्या कापसाच्या पिकाला पाते लागण्याची अवस्था सुरू होते। पाते लागण्याची अवस्था व पात्याचं फुलात परावर्तन होण्याची जी अवस्था असते, या अवस्थेमध्ये कापसाच्या पिकाला फॉस्फरसची आवश्यकता असते। जर कापसाच्या पिकाला 40 ते 70 दिवसाच्या दरम्यान फॉस्फरसचा पुरवठा झाला तर कापसाच्या पिकाला पाते दुप्पट लागतात। या पात्यांचं परावर्तन फुलात होतंय आणि पाते गळ व फुलगळ अजिबात होत नाही। मला सांगा, कापसाच्या पिकाला दुप्पट पाते लागली, मला सांगा या पात्यांचं परावर्तन जर फुलात झालं आणि पात्याची व फुलाची गळ झाली नाही तर आपलं उत्पादन दुप्पट झाल्याशिवाय राहणार आहे का? तर अजिबात नाही। आणि म्हणूनच मित्रांनो, कापसाचं पीक हे 40 दिवसाच्या वर गेल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये 100% फॉस्फरसचा वापर करायला पाहिजे। मग फॉस्फरसचा वापर हा कापसाच्या पिकाला करायचा आहे, मग कशा पद्धतीनं? तर यासाठी आहे मित्रांनो एक कॉम्बिनेशन ज्याचं नाव आहे 126100, ज्याच्यामध्ये 12% नायट्रोजन
61% फॉस्फरस, 0% पोटॅशियम असते। या अवस्थेमध्ये पिकाला पोटॅशियमची गरजच नसते, म्हणून 0% पोटॅश घेतलं। आणि लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी उरली सुरली कापसाच्या पिकाची वाढ 12% नायट्रोजनने होईल आणि 61% फॉस्फरस जर कापसाच्या पिकाला मिळालं तर कापसाच्या पिकाला पाते जास्त लागतील, कापसाच्या पिकाला फुलं जास्त लागतील, कापसाच्या पिकाची पाते आणि फुल यांची गळ होणार नाही आणि यामुळे दुप्पट उत्पादन यावर्षी कापसाच्या पिकातून मिळवण्याचा आपला मनसुबा होईल परिपूर्ण। मग या फॉस्फरसचा म्हणजे 1261 वापर कशा पद्धतीने करायचा तर लक्षात घ्या, याचा वापर एकरी 1 किलो करायचा असतो। यासाठी 100 रुपयाचा खर्च येतो। 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम 1261 हे विद्राव्य खत मिक्स करून आपण स्प्रे केला तर आपलं संपूर्ण काम या ठिकाणी होऊन जातं आणि 48 तासातच ह्या ठिकाणी 1261 आपलं काम सुरू करतंय। त्याबरोबरच मित्रांनो, कापसाच्या पिकामध्ये कोणत्याही कीटकनाशकासोबत, बुरशीनाशकासोबत, टॉनिक सोबत आपण 126100 हे विद्राव्य खत मिक्स करून फवारणी करू शकतो, काही अडचण नाही। तर मित्रांनो, हा होता सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की कापसाच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर 100% आपण फॉस्फरसचा डोस द्यायला पाहिजे, तो कसा आणि किती प्रमाणात व यासाठी किती खर्च येणार हे मी समजावून सांगितले। तरी देखील आपल्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।